पुण्यातील महापौर बंगल्यातील वृक्षतोड प्रकरण आता चांगलंच तापलंय। बंगल्याच्या आवारातील तब्बल 20 झाडं तोडल्याची घटना समोर आल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। संबंधित विभागांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून। महापौर बंगल्यात विनाकारण वृक्षतोड। वृक्षतोडीची आयुक्तांनी घेतली गंभीर दखल। प्रस्ताव फांद्या छाटण्याचा, तोडले वृक्ष। एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सरकार देत असताना पुणे महानगरपालिकेत महापौर बंगल्यातील तब्बल 20 झाडं कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बंगल्याच्या आवारातील ही झाडं कशासाठी कापण्यात आली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये। झाडं तोडायची असल्यास त्यासाठी नोटीस द्यावी लागते, मात्र महापालिका प्रशासनानं नेमकी काय प्रक्रिया राबवली हे समोर आलेलं नाहीये। वृक्ष संवर्धन विभागाचे रवींद्र कांबळे यांनी 12 मार्च रोजी महापौर बंगल्यातील झाडांच्या फांद्या छाटण्याचा प्रस्ताव दिला होता। त्याला घोले रोड क्षेत्रीय कार्यालयानं मंजुरी दिली। फांद्या छाटण्याचा प्रस्ताव असताना थेट झाडं तोडल्यानं त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पुण्यातल्या महापौर निवासस्थानामधली जवळपास 20 झाडं ही कापली गेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सध्या आपण महापौर बंगल्याच्या परिसरामध्ये आहोत। मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर सध्या आहेत आणि त्यांचा हा महापौर बंगला आहे, जिथं काही दिवसापूर्वीच मंजुषा नागपुरे या कुटुंबासह राहायला आलेल्या आहेत। मात्र त्या ठिकाणी आपण समोरची ही सगळी दृश्य पाहतोय, अगदी मोठमोठी झाडं आहेत, त्यांच्या फांद्या छाटण्याचं काम आहे, त्याचबरोबर काही झाडं ही मुळासकट काढण्याचं काम आहे ते करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी झाडं कापल्यामुळे किंवा जी वृक्षतोड केलेली आहे त्याच्यामुळे मात्र पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त झालेला आहे आणि महापौर आता याबाबतच्या काही चौकशीचे आदेश देतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे महापौर बंगल्यातील वृक्षतोडीनं प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची असलेली झाडं तोडल्यानं संताप व्यक्त होतोय। या प्रकरणाची आयुक्त नवल किशोर राम यांनी तातडीनं दखल घेतली असून वन विभाग आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून या प्रकरणी सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे। माझं एवढे म्हणणं आहे की त्या ठिकाणी झाड कापले गेले आहे की झाड ट्रिम केले गेले आहे याच्यावर एक खुलासा घ्यायलाच पाहिजे। जर समजा की ट्रिमिंग असेल तर काय अडचण नाही, पण झाड जर कापले गेले असेल किंवा वृक्ष तोड असेल तर आपण विचारू शकतो की का असं केलं, त्याचा मी म्हणजे घेतो त्याचा खुलासा। हो, महापौर बंगल्यातील झाडं नेमकी का तोडली, यासाठी परवानगी घेण्यात आली होती का आणि या संपूर्ण प्रकारामागे जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। याची उत्तरं महापालिकेनं द्यावी अशी मागणी आता केली जाते। एक संबंधितांनी अर्ज करावा लागतो, तो वृक्ष प्राधिकरण समितीला करायचा असतो। त्यांनी जर त्याचं डॉकेट करायचं असतं, त्यानंतर ते डॉकेट पब्लिकच्या सजेशन्स ऑब्जेक्शनसाठी ठेवायचं असतं, त्या झाडांवर नोटिसा लावायच्या असतात आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच ते तोडता येतं। प्रक्रिया पूर्ण न करता जर हे तोड झालेली असेल, कारण आमचीच महापालिका, आमचीच जागा, आम्ही काही करू अशा मनमानी पद्धतीने जर प्रशासनाने हे काम केलं असेल तर ते बेकायदेशीरच आहे। त्यामुळे ही प्रोसेस नक्की काय फॉलो झाली हे प्रशासनाने जाहीर करणं आवश्यक आहे। महापौर बंगल्यातील 20 झाडांची तोड ही केवळ एक घटना नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब आहे। आता आयुक्तांनी मागवलेल्या अहवालातून नेमकी सत्यता समोर येते का आणि दोषींवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।